नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तर एक आनंदाची न्यूज आलेली आहे, चांगली न्यूज आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की महसूल विभागातर्फे जे ई पीक पाहणी ॲप आहे, त्या ई पीक पाहणी ॲपवर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि जे कापूस क्षेत्र लागवड आहे अशा शेतकऱ्यांनी जे ई पीक पाहणी नोंदणी केली होती सन 2022-23 मध्ये, तर अशा शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान शासनाने जाहीर केलेले आहे. तर ते अनुदान कसे मिळवायचे याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, नवीन जर तुम्ही चॅनलवर आला असाल तर क्रिश टेक्नॉलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरीविषयी आणि JR विषयी आणि सर्व माहितीविषयी तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो की सन 2023-24 मध्ये अशा शेतकऱ्यांनी की ई पीक पाहणी ॲप आहे, जे प्ले स्टोरवरून मिळतं तुम्हाला, जे तलाठ्याकडे जाऊन जर तुम्ही नोंदणी केलेली असेल ई पीक पाहणी ॲपवर सोयाबीन किंवा कापूस क्षेत्राची, तर त्या अशा लोकांसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेलं आहे. तर ते मंजूर केलेले असेल तर ते नाव कशी पाहायचे असेल तर तुम्ही तलाठ्याकडे जाऊन किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमचं नाव तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही केलेला असाल तर तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे. जे 5,000 कसे घ्यायचे, तर एक अर्ज द्यायचा आहे तुम्हाला. तो अर्ज कृषी सहाय्यक म्हणजेच तुमचे जे कृषी अधिकारी आहेत तुमच्या गावात जवळचे किंवा तुमच्या गावातले, तर त्यांच्याकडे द्यायचा आहे. आणि त्याबरोबर एक तो फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि आधार कार्ड, हे 2 फॉर्म म्हणजे आधार लिंक बँक अकाउंटवर तुम्हाला हेक्टरी 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. येत्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळून जातील. तर अशी ही अपडेट होती. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तुमच्या आधार कार्ड लिंकिंगवर तुमच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे मिळून जातील. तर अशी ही अपडेट होती शेतकरी मित्रांनो. तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच अपडेटसाठी पीक पाहणी, पीक विम्याविषयी, शेतकरी नवीन JR विषयी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.